मागील अनेक दशकांपासून नक्षलवाद ही स्वतंत्र भारताला लागलेली कीड राहिली आहे। नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्ता हातात घेताच भारताला लागलेली ही कीड समूळ नष्ट करण्याचं धोरण आखण्यात आलं। या कामी गृहमंत्री अमित शहा यांनी सूक्ष्म नियोजन करत मोदी यांच्या नक्षलवाद मुक्त भारत या संकल्पनेला बळकटी दिली आहे। 2014च्या आधी नक्षलवादी घटनांमध्ये जवळपास 16,000हून अधिक सुरक्षा रक्षक आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। नक्षली कारवायांमुळे नक्षलग्रस्त भागातील विकास खुंटला। अमित शहा यांनी नक्षलवाद विरोधात मोठी मोहीम उभारली। यासाठी त्यांनी एक खास रणनीती आखली। यात पहिलं नक्षलवाद्यांवरती नियंत्रण, तसंच नक्षलग्रस्त भागाचा विकास, याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाचा समन्वय यासारख्या बाबी प्रामुख्याने हाताळल्या। सुरक्षा दलाच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा नक्षलग्रस्त भागाचा दौरा करतात। हा देखील शहा यांच्या रणनीतीचा भाग आहे। मोदी सरकारकडून 2019 पासून आजपर्यंत नक्षल भागात 295हून अधिक नवीन कॅम्पची उभारणी करण्यात आली आहे। 250 फोर्टिफाईड नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत। याशिवाय 10 नवीन जॉईंट टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे। नक्षलवाद्यांना मिळणारी जी फंडिंग होती त्यावर अंकुश लावण्यात आले। या कारवायांमध्ये राज्याकडून 21 करोडहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे, तर ईडीनं 10.64 करोड रक्कम जप्त केली आहे, तर एनआयएनं 37 करोड रुपये जप्त केलेत। लोकेशन आणि सोशल मीडिया यासारख्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना पकडलं जात आहे। तात्काळ कारवायांसाठी खास हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलेत। इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील मुलांना शिक्षण, आरोग्यासह त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर जोर देण्यात येतोय। अमित शहा यांनी नक्षल विरोधी मोहिमेसाठी त्रिसूत्रीचा वापर केलाय। यात त्यांनी नक्षलग्रस्त भागाचा विकास हे धोरण स्वीकारलं। शहा यांनी नक्षली भागात करोडो रुपयांची विकास कामं करण्यास सुरुवात केली आहे। याचा मोठा फायदा झालाय। नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा सरकारवरती विश्वास वाढलाय। नक्षलग्रस्त भागातील 90 जिल्ह्यातून बँकिंगसह 4,903 नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यात आलेत। याशिवाय 1,258 नवीन बँक शाखा उघडण्यात आलेत, तसंच 1,348 नवीन एटीएम उभारण्यात आलेत। पहिल्या टप्प्यात 4,080 करोड रुपये खर्च करून नक्षली भागात 2,343 नवीन मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे। सध्या दुसऱ्या टप्प्यात 2,210 करोड रुपये खर्चून 2,542 नवीन टॉवर तयार करण्यात येत आहेत। प्रभावित क्षेत्रात 121 एकलव्य आदर्श निवासी शाळा उघडण्यात आल्यात। याशिवाय 43 ITI कॉलेज उघडण्यात आलेत, तसंच या भागात 38 प्रशिक्षित विकास केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। मागील 10 वर्षात 10,718 करोड रुपये खर्चून 9,356 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आलेत। याशिवाय नक्षली भागात ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। शेतीसाठी चालना देण्यासाठी शेती साहित्य, बियांचं वाटप देखील करण्यात आलंय। SRE योजनेच्या अंतर्गत मागील 4 वर्षात नक्षलग्रस्त राज्यांसाठी 1,285 करोड रुपयांचा निधी देण्यात आलाय। याशिवाय केंद्र सरकारनं मागील 9 वर्षात SRE योजनेच्या अंतर्गत 124% अधिक निधी दिलाय। तसंच केंद्रीय सुरक्षा दलासाठी 73 करोड रुपये कॅम्प इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात आलेत। याशिवाय 6 नवीन रुग्णालयांसाठी 12 करोड 6 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे। अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत। मागील 9 वर्षात नक्षली घटनांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। देशात आता नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 96 वरून 46 वरती आलेली आहे। नक्षली घटनांमध्ये 52% घट झाली आहे। अशा घटनांमध्ये मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये 69% घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। याशिवाय सुरक्षा दलाचे जवान शहीद होण्याचं प्रमाण 71% कमी झालंय। हे मोदी शहा यांच्या दूरदृष्टी धोरणाचं मोठं यश आहे। आता नक्षलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित होत आहे। ही स्वतंत्र भारतासाठी दिलासादायक बाब आहे।